दिनेश सर इन ॲक्शन मध्ये आपण पाहू शकता ॲज अ ऑफिशियल मॅन फ्रॉम खडे गोलिवली आणि त्यांच्या सोबतीला बाळा सर आपल्याला पाहायला मिळतील. तर ऑनगोईंग मॅच एका बाजूला पडग्याचं क्रिकेट अर्थातच ओम साई पडगा टीम, दुसऱ्या बाजूला कल्याण ग्रामीण टिटवा विभागातील क्रिकेट अर्थातच निंबोली हा संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. बादशाह 11 निंबोली हा संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ओपनिंग पियर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती सौरभ असेल तर स्ट्रायकिंग एंड वरती आमदार चषक बनेलीमध्ये मॅन ऑफ द सिरीजची बाईक पटकवणारा कृष्णा केने असे मात्र आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही दिग्गज खेळाडू आपण पाहू शकतो ॲज ओपनर पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर बॉलिंग मार्कवरती गोलंदाज ओमसाहेब पडगा संघाच्या बाजूने पहिल्या षटकासाठी येत असताना पाहायला मिळेल. प्रतीक येतोय, प्रतीककडे देखील तितकीच गुणवत्ता आहे, ठासून ठासून भरलेली असा प्रतीक आपण पाहू शकतो. ऑनगोईंग मॅच बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. निर्णायक लढत अशी मात्र पाहायला मिळणार आहे. आजच्या दिवसातील पहिली मॅच अशी मात्र पाहू शकतो. कृष्णा केने, सौरभ आणि त्याच्या विरोधामध्ये प्रतीक आपल्याला पाहायला मिळतील. एकंदरीत 4 षटकांची मॅच असेल या गोष्टीची नोंद करून घ्यायची. मॅचला सुरुवात होत असताना पाहायला मिळेल. लेट्स प्ले गेम ऑन. ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, क्वालिटी ऑफ क्रिकेट अँड बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. गोलंदाज होतोय ते यार प्रतीक. स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील कृष्णा येत आहेत. चला मॅचला सुरुवात करायची आहे. पहिलाच बॉल वेगाला कल्पकतेने उत्तर देण्याचा प्रयत्न फिल्डर होते. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट मध्ये फिल्डरच्या माध्यमातून थोडीशी मिस्टेक कंप्लीट होते. एक सिंगल धावेच्या मदतीने अकाउंट मात्र ओपन होतोय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल जाऊन पोचली आहे 1 या आकड्यावरती. ऑनगोईंग मॅच जिथे एका बाजूला कल्याण ग्रामीण टिटवा विभागाचं क्रिकेट अर्थातच बादशाह निंबोली, दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय ओमसाहेब पडगा. दोन्ही दिग्गज संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अगदी 1 ते 1.5 वर्ष आधीचा विचार केला तर निंबोली ब संघ हा फुल फॉर्म मध्ये असलेला संघ आपल्याला पाहायला मिळत होता कल्याण ग्रामीण विभागामध्ये. मात्र त्यानंतर थोडंसं बॅकफुटवरती हा संघ आपल्याला पाहायला मिळाला, ज्या संघाने सातत्याने कल्याण ग्रामीण विभागामध्ये स्वतःच्या नावाची दखल घेण्यास भाग पाडली. ना केवळ कल्याण ग्रामीण पडगा असेल, त्यानंतर शहापूर विभाग असेल, त्यानंतर मुरबाड विभाग असेल, कल्याण डोंबिवली विभाग असेल, चांगल्या प्रकारची कामगिरी या संघाने केली होती. इथे मिस्टॅम्प स्ट्रोक आहे, चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल, फिल्डर कॅच होती, एक कंप्लीट फलंदाज होतोय बाद. या मॅचची गोल्डन विकेट कॅरी होती. सौरभला परतायला लागते माघारी आणि अशा परिस्थितीमध्ये लागतोय पहिला मोठा धक्का. 1 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना टीम बादशाह 11 निंबोली बस संघाला फलंदाज सौरभ बॅक टू दी पवेलियन. मॅच नवीन फलंदाज कल्पेश केने के आपल्याला पाहायला मिळतील. लेफ्टी बॅटर आहे, विध्वंसक फलंदाज म्हणून या खेळाडूची ओळख आहे. अनेक वर्ष पाहायला गेल्या तर व्यावसायिक गट खेळण्याचा दांडगा अनुभव आहे. जागृती स्पोर्ट्स डोंबिवली या संघामध्ये देखील या खेळाडूची वर्णी लागते असा खेळाडू आपण पाहतोय. के एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतील, कल्पेश दुसऱ्या बाजूला देखील कृष्णा पाहायला मिळतील. यावेळेस देखील बॅटची कडा हुक करण्याचा प्रयत्न होता आणि त्यानंतर आपण पाहतोय कावळा बसायला, फांदी तुटायला, स्टेशन वरती जायला, ट्रेन सुटायला, धावा पण 1 विकेट.
सुशांतच्या माध्यमातून आले आणि त्यानंतर पाहिलं तर डॉट बॉल येतोय आणि अशा रीतीने ओव्हर नंबर पहिली कंप्लीट होती. पहिल्या षटकाची समाप्ती. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळेल 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 9 धावाच्या मात्र धाव फलकावरती. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. कृष्णा केने जे मात्र सध्याच्या स्थितीला स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील. व्यावसायिक क्रिकेट खेळायचे या खेळाडूकडे देखील दांडगा अनुभव आहे. विध्वंसक फलंदाज म्हणून या खेळाडूची ओळख आहे. सध्याच्या स्थितीला संघ थोडा बॅकफुटवरती आहे, नो डाऊट ॲट ऑल. डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता. डॉटबॉलची समाप्ती पाहायला मिळते. सातत्याने ज्या वेळेस कृष्णा केने स्ट्रायकिंग एंडवरती असत असं आपल्याला पाहायला मिळतो. पहिला चेंडू अगदी चेक केलं जातं. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू. पहिला चेंडू जो मात्र येत असताना पाहायला मिळेल डॉट बॉल. टीमची टोटलला 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 9 धावा आपल्याला पाहायला मिळतील. जयेश आपण पाहतोय ओव्हर नंबर दुसऱ्यामध्ये येतोय. पहिल्या षटकाचा विचार केला विन विन सिच्युएशन दोन्ही संघांसाठी होती. धावा देखील आल्या, विकेट देखील आल्या. यावेळेस लोवर फुल टॉस बॉल डाऊन दी बॉल कॅचची संधी होती. वाडिश मिड ऑन मध्ये कंप्लीट होती. एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत होता मात्र इथे आपण पाहतोय एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. लेझी रन बिटवीन द विकेट पाहायला मिळते. सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतो कुठे ना कुठे कृष्णा यांना माहिती आहे पहिले 2 ते 3 षटकं एकंदरीत 4 षटकांमध्ये जर विचार केला मला राहणं गरजेचं आहे. शेवटचा षटक जरी मला मिळाला त्यामध्ये मी 25 ते 30 धावा एकवटू शकतो. हे कॅलिबर आहे कृष्णा यांच्याकडे. दुसऱ्या बाजूला जर विचार केलं जयेश यांचं देखील मी कौतुक करेल. ज्याप्रमाणे गोलंदाजी करतायत अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. लोअर फुलटॉस बॉल होता. ज्युसी लोअर फुलटॉस बॉल पाहायला मिळाला. त्यावरती मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता मात्र सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतो टीमची टोटल फक्त आणि फक्त 10 या आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा यावेळेस देखील मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि आपण पाहतो एसटी रक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत आपण पाहू शकतो कंप्लीट होती एक सिंगल धाव. तर याच दरम्यान आपण पाहू शकतो विलासजी मोरे साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि बाळूदादांची देखील उपस्थिती आपण पाहू शकतो या क्रीडा स्पर्धेसाठी. त्यांचं या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. कृष्णा केनेचा तडाखा. चेंडू सीमा पार. मिथिल धावा 4. येतोय पलटवार आणि आपण पाहतोय खणखणीत चौकार. थँक्यू सो मच. टीमची टोटलला 15 या आकड्यावरती पाहायला मिळतीये. सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतो ऑनगोईंग मॅच ओमसाई पडगा विपक्ष बादशाह 11 निंबवली ब असे 2 दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये. पुन्हा एकदा फुल लेनचा चेंडू आणि त्यावरती फटका प्रतिम. बॉल निघून चाललाय वाऱ्याच्या वेगाने बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी ह्यूज अँड मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क 6 आर.
सो मच. ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला होता, कृष्णा केने मॅन ऑफ दी सिरीज ची बाईक देखील या खेळाडूच्या नावावरती आहे. अनेक सिरीज मात्र या खेळाडूने घेतलेल्या आहेत. इथे वाईट बॉल येईल. अगदी कल्याण ग्रामीणचा विचार केला तर प्रत्येक संघ काही ना काही अवधीसाठी फॉर्म मध्ये होता. 3 ते 4 वर्षापूर्वी जर विचार केला, मस्कर संघ तो फॉर्म मध्ये होता. त्यानंतर मामनोली संघाचा विचार केला, तो देखील फॉर्म मध्ये आला. त्यानंतर निंबोली संघ, मग बरप संघ, मानिवली संघ, बनेली संघ असेल. यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय फटका चांगला होता, फ्लायटेड डिलिव्हरी होती आणि त्यावरती पुरेपूर वापर केलाय. कृष्णाचा तडाखा, ताकदीचा वापर, एलिव्हेशन देखील प्रॉपर आणि चेंडू करतोय हवाई सफर. केकेच्या बॅट मधून येतोय हा सुपर सुपर ब्रँडेड सिक्सर. ओव्हर नंबर दुसरी कंप्लीट. टीमची टोटल 28 या आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एकंदरीत बादशाह निंबोली ब संघाचा विचार केला, सुरुवातीचे 4 फलंदाज ज्यामध्ये सौरभ, कृष्णा केने, कल्पेश केने आणि सुशांत आपल्याला पाहायला मिळतात. या 4 पैकी जरी 2 खेळाडू शेवटच्या 3 षटकं खेळले किंबहुना शेवटच्या षटकापर्यंत एक जरी खेळाडू असला तरी देखील 50 धावसंख्या होऊ शकते. हे कॅलिबर या सर्व 4 खेळाडूंमध्ये अप्रतिम फटकेबाजी सातत्याने केली जाते या संघाच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर जयेश वडके बॉलिंग मार्क वरती तयार आहेत. फुल यांचा चेंडू होता, कंप्लीट होतीये सिंगल धाव आणि सिंगल धावेवरतीच समाधान मानावं लागते. जयेश आपल्याला पाहायला मिळतील. तिसऱ्या षटकासाठी येतं जयेश वडके. धावसंख्या धावफलकावरती 29, 29 धावा. पहिला चेंडू सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटचं दैदिप्यमान थरार देखणा सोहळा आपल्या सर्वांना अनुभवायला मिळतोय. याची देही याची डोळा, क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आनंदाचा आणि गजर क्रिकेटचा आपण सर्व अनुभवू शकतो. इथे देखील सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, समय सूचकता आपल्याला पाहायला मिळते. इथे पाहायला गेलं तर 2 धावा मिळाल्या, मात्र ओमसाई पडगा संघाच्या बाजूने कुठे ना कुठे बॅकफुट वरती फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. जमेची बाजू मी म्हणेल 2 धावा तर मिळाल्याच, मात्र त्यासोबत स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळते कृष्ण आहेत. सुरुवात केली होती सुशांतने, नो डाऊट एट ऑल. 2 चौकार मारले होते, मोमेंटम स्वतःच्या बाजूने शिफ्ट केला आणि त्यानंतर कृष्ण केने त्याच्या बॅटमधून मोठमोठे स्ट्रोक्स येत असताना पाहायला मिळाले. रिव्हर्सचा अटेम्प्ट पाहायला मिळतोय. नाखुश स्वतःवरती आहेत. एव्हरी ग्लिटर इज नॉट अ गोल्ड. प्रत्येक चमकणारी गोष्ट सोना नसते. इथे आपण पाहतोय टीमची टोटल 31 वरती जाऊन पोहोचली. चांगली धावसंख्या झाली, नो डाऊट एट ऑल. यावेळेस शॉर्ट वनचा वापर करण्याचा प्रयत्न होता, मात्र एलिव्हेशन टप्पा पडल्यावरती इतका मिळाला नाही. मात्र चेंडूला पिक केले कृष्ण यांनी आणि त्यानंतर चेंडूला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत चेंडू सीमा पार येतोय चौका पाहायला मिळेल आणि चौकाराच्या मदतीने 35 धावा धाव फलकावरती आहेत. पहिल्या 3 चेंडूंवरती 2 विकेट पडल्या होत्या, त्यानंतर कोणाला वाटलंही नव्हतं अशा प्रकारे कमबॅक करू शकतो निंबोली संघ. इथे देखील आपण पाहतोय कंप्लीट सिंगल असेल की नाही हे पाहणं महत्वाचं. मात्र या मॅचची गोल्डन विकेट कॅरी होती आहे. एसटी रक्षकाचं कौतुक होणं गरजेचं आहे. सुरुवातीला चेंडूला गॅदर केलं आणि त्यानंतर नॉन स्ट्रायकर एंड वरती फेकी झाली. फलंदाज होतोय बाद, विकेटचं पतन लागतोय. हा 3रा धक्का 35 वरती. पस्तीस धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
यावेळेस फटका चांगला पाहायला मिळाला आणि बॉल निघून चाललाय लॉंग ऑफला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिलाच बॉल आपण पाहतोय या ओव्हरचा फेस करत असताना फलंदाजाने ठोकलाय हा चौकार. चौकार पाहायला मिळतो आणि चौकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 39 धावा. 3 षटकांची समाप्ती होती. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 39 या आकड्यावरती. आतापर्यंत आपण पाहू शकतो चांगली अशी धावसंख्या बनवण्यामध्ये यश मिळत आहे. सुनील आपल्याला पाहायला मिळतील आणि सुनील यांच्या सोबतीला आपण पाहू शकतो सुशांत पाहायला मिळत आहे. ज्या प्रकारे सुशांत फटकेबाजी करतायत त्याला साथ आता सुनीलने देणं गरजेचं आहे. दोघांच्या माध्यमातून कशी कामगिरी होती ते देखील पाहणं महत्वाचं आहे. अग्रेसिव्ह माइंडसेटने सातत्याने बादशाह निंबोली बस संघ खेळत असतो आणि एकंदरीत पाहायला गेलं तर मागच्या 3 ते 4 वर्षांमध्ये या संघाने स्वतःच्या नावाभोवती दखल निर्माण केली आहे. नक्कीच नो डाऊट ॲट ऑल सध्याच्या स्थितीला मागच्या काही महिन्यांपासून हा संघ थोडंसं स्ट्रगल करतोय. मात्र म्हटलं जातं फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. मयूर आपण पाहतोय 4थ्या षटकामध्ये येतोय. इथे मिस टाइम स्ट्रोक होता. कंप्लीट होती एक सिंगल धाव आणि स्वतःवरती विश्वास सुशांत दाखवतोय. सुशांतला माहिती इथून जर मी मैदानाच्या आतमध्ये थांबलो 5 चेंडूंमध्ये मी 2 चेंडू कमीत कमी सीमारेषा पार धाडू शकतो आणि अशा परिस्थितीमध्ये 50 धावसंख्या झाली तर मॅचमध्ये चुरस निर्माण होऊ शकते. टीमची टोटल 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 40 धावांवरती पोहोचली आहे. सुनील आणि सुशांत आपल्याला पाहायला मिळतील. अप्रतिम अशी क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. आमचे समीर दादा असतील त्यांच्या माध्यमातून खूप सारी मेहनत पाहायला मिळते क्रीडा स्पर्धेसाठी. त्यानंतर आमचे सोनू दादा असतील आमचे पालवी दादा असतील खूप सारी मेहनत ते देखील या क्रीडा स्पर्धेसाठी घेत आहेत. त्यांचं देखील विशेष असं कौतुक करेल. मॅनेजमेंट कमिटीचा विचार केला तर त्यांची देखील खूप मेहनत आहे. मात्र यावेळेस फुलल यांचा चेंडू चेंडूला पिक केलाय आणि त्यानंतर ठोकलाय 6. चेंडू सीमारेषा पलीकडे वारेशी वार्तालाप करत येतोय हा गगनचुंबी स्ट्रोक 6. सेहेचाळीस धावा स्कोरबोर्ड वरती लागल्यात. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली. स्वतःवरती विश्वास दाखवला सुशांतने आणि मी उल्लेख केला होता शेवटच्या चेंडूपर्यंत जर पहिल्या 4 फलंदाजांपैकी एक जरी थांबला तरी 50 धावसंख्या बनेल. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल आणि फुल टोल वसूल केलं जात आहे. बॉल निघून चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेगला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं आणि चेंडू सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा 6. सो मच. टीमची टोटल 52 धावांवरती पोहोचली आहे. ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला होता 5 चेंडूंमध्ये कमीत कमी 2 मोठे स्ट्रोक्स सुशांत खेळ आणि 2 मोठे स्ट्रोक्स पहिल्याच 2 बॉलवरती आले. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक या ओव्हरमधला पाहायला मिळेल. अजून एक मोठा स्ट्रोक आला कुठे ना कुठे 60च्या आसपास आता धावसंख्या जाऊ शकते. लीव करायचा प्रयत्न कुठे ना कुठे प्रेशर बिल्डअप होतोय आता गोलंदाजावरती. वाईटची एक धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होतीये. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 53 या आकड्यावरती. अगदी पाहायला गेलं तर थोडेसे लेट उपस्थित झाले बादशाह निंबोली बस संघ. मात्र त्यांचं मी कौतुक करेल 4 खेळाडूंसोबत मैदानाच्या आतमध्ये खेळायला तयार झाले होते. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला आहे. पुन्हा एकदा वारेशी वार्तालाप करत बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 मोर बिग हिट मॅसिव्ह हिट आउट ऑफ द पार्क. बिग हिट 6. धाव फलकावरती पहिल्या 3 चेंडूंवरती 2 विकेट गेले होते. एकच धाव होती. असं वाटलंही नव्हतं की अशा प्रकारे कमबॅक होऊ शकतो. जखमी वाघ हा घातक जास्त असतो आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण इथं पाहायला मिळालं. पुन्हा एकदा यावेळेस देखील बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. आसमानी सुलतानी स्ट्रोक बॅक टू बॅक 1 मोर बिग हिट आणि एकंदरीत बॅक टू बॅक येतोय हा 4था मोठा षटकार.
65 धावा धाव फलकावरती लागल्यात. 65 रन ऑन दी स्कोर कार्ड. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय. अफलातून फलंदाजी सुशांतने केली. 10 चेंडू 38. अजून एक. यावेळेस देखील चेंडू सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक 5वा षटकार सुशांतच्या माध्यमातून. इंडिव्हिज्युअल 44 धावा 11 चेंडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. नो डाउट एट ऑल. म्हटलं जातं ना की ना थके अभी पैर ना हिम्मत हमने हारी है, हौसला है कुछ कर दिखाने का, इसीलिए बीच मैदान के अंदर मेरा सफर जारी है. वाघासारखी कामगिरी सुशांतने केली आणि डगआउट मध्ये येत असताना टाळ्यांचा जयघोष होत असताना पाहायला मिळतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचली 71 या आकड्यावरती आणि 72 धावेंचं एक भलं मोठं टार्गेट सेट करण्यात येतोय. तर आपण शुभ सन्मानाच्या दिशेला वळणार आहोत. उद्योजक समाजसेवक दिगंबरदादा जोशी साहेबांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. कॅमेरामॅन थोडंसं कॅमेरा रोल करायचं आहे आमच्या स्टेज जवळ. दिगंबरदादा जोशी साहेबांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून हा शुभ सन्मान जो मात्र होत असताना पाहायला मिळेल. बादशाह निंबोली बस संघ कृष्णा आता 2 धाव्यांची पॅनल्टी असेल. येस. शुभ सन्मान जो मात्र आपण इथे करतोय. काल देखील मी उल्लेख केला होता ज्या वेळेस कल्याण ग्रामीण विभागामध्ये कुठली स्पर्धा असते निंबोली बस संघ त्यांना जो टाइम दिला जातो त्या टाइम वरती नेहमी उपस्थित असतात. आज नो डाऊट ॲट ऑल थोडेसे उशिराने उपस्थित राहिलेत. यानंतर आपण बाळूदादा गोरे साहेबांचा देखील शुभ सन्मान करणार आहोत. उद्योजक समाजसेवक सन्माननीय बाळूदादा गोरे साहेबांचा शुभ सन्मान जो मात्र आपण करणार आहोत. मायशी आपुलकीची उबदार दमदार शाल या स्पर्धेची गोड आठवण मुमेंटो देऊन आपण हा शुभ सन्मान जो मात्र करतोय. समीरदादा शेलार यांच्या शुभासे हा शुभ सन्मान होत असताना पाहायला मिळाला. यानंतर आपण विलासदादा मोरे जे की उद्योजक समाजसेवक आहेत त्यांचा देखील शुभ सन्मान करणार आहोत. शिवसेनेची पताका अगदी या विभागामध्ये ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते चौफेर मिरवली जाते आणि त्यानंतर पाहायला गेलं तर शिवसेनेचे खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचं देखील शुभ सन्मान जो मात्र होत असताना पाहायला मिळालं. ओमसाई पडगा टीम चला ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर दाखल करायची आहे. ओमसाई पडगा टीम ओपनिंग पेअर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर दाखल करायची आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला स्वर्गीय अरविंद स्पोर्ट्स वाल्कस ब हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. मला आठवतोय ज्यावेळेस मी पहिल्यांदा खडोली विभागामध्ये कुठली क्रीडा स्पर्धा कव्हर केली होती तर ती स्पर्धा होती एपी स्पोर्ट्स बेहरे आणि स्वर्गीय अरविंद स्पोर्ट्स वाल्कस बी यांच्या माध्यमातून एपी सोशल फाउंडेशन चषक. आणि त्यानंतर या विभागामध्ये मी क्रीडा स्पर्धा खूप साऱ्या कव्हर केल्या. अगदी पाहायला गेलं तर कल्याण ग्रामीणमध्ये पहिल्यांदा जर या संघाला इंट्रोड्यूस कोणी केलं होतं तर ते मी केलं होतं. आणि त्यानंतर पाहायला गेलं त्या संघाने चांगली कामगिरी केली होती. मस्को येथे देखील मेगा फायनलमध्ये चांगली कामगिरी वाल्कस संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. खूप सुरेख अशी कामगिरी वाल्कस संघाने मागच्या काही दिवसांमध्ये केली, मागच्या काही महिन्यांमध्ये केली आहे. स्वतःच्या नावाभोवती दखल या संघाने देखील निर्माण केली आहे. ओपनिंग पेअर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होती. जयेश स्ट्रायकिंग एंड वरती, प्रतीक नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील. बॉलिंग मार्क वरती के कल्पेश केने
अशी मात्र पाहायला मिळतील. कल्याण ग्रामीणचा विचार केला तर मॅन ऑफ दी सिरीज जर सर्वात जास्त कुठल्या खेळाडूंना मिळाली असतील तर लिस्ट काढली तर टॉप 5 मध्ये या खेळाडूचं नाव आपल्याला पाहायला मिळेल. असा खेळाडू के. पहिलाच बॉल मिस्टेक. भीमर आणि त्यावरती चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी येतोय हा सुपर सिक्सर. बॉल आणि त्यावरती आलेला सिक्सर. लक फॅक्टर ऑन करणारा नशिबाचा सत्ता आपल्याला पाहायला मिळेल. अगदी दिवसभर थकून घरी रात्री यावं, जेवायला बसावं आणि पहिल्याच घासाला लागावा खडा. अगदी त्या प्रकारे सुरुवात होत असताना पाहायला मिळतीये. नो डाऊट एट ऑल कुशन खूप मोठं आहे, मात्र याचा अर्थ हे नाही की तुम्ही गोलंदाजी चुकीची कराल. आतापर्यंत आपण पाहू शकतो एकही चेंडू झाला नाहीये. नो वरती आलेला षटकार. पुढील बॉल फ्री हिट. यावेळेस देखील फटका चांगला आणि बॉल सीमारेषा पलीकडे. पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅक टू बॅक येतोय हा दुसरा सुपर सिक्सर. मॅच पहिला चेंडू नो बॉल वरती षटकार आणि त्यानंतर फ्रेडच्या बॉल वरती देखील सिक्सर पाहायला मिळतोय. फुल टोल वसूल केलाय. पहिला बॉल तर फुल टॉस होता, दुसरा बॉल अगदी पुढ्यामध्ये टाकला आणि त्यानंतर फलंदाजाने त्याचा पद्धतशीर कार्यक्रम केला. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळेल 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. इथे चेंडू हवेमध्ये होता. चांगली फिल्डिंग पाहायला मिळतीये. डॉट बॉलची समाप्ती जी मात्र होत असताना पाहायला मिळेल. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट ज्याला आपण जॉन्टीस पॉइंट असं देखील म्हणतो, अगदी त्या रिझन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला. डॉट बॉलची समाप्ती होतीये. विनंती असेल स्वर्गीय अरविंद स्पोर्ट्स वाल्कस बी टीम लवकरात लवकर कॅप्टननी उपस्थित दाखवायची आहे. इथे देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. फुलल यांचा चेंडू होता, पायावरती चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर आपण पाहू शकतो पैर पर गेंद मतलब बाउंड्री की सैर पर गेंद असं म्हणावं लागेल. चेंडू सीमारेषा पार येतोय. अजून एक चौकार. प्रत्येक इथे करतोय, स्वतःच्या नावाची दखल निर्माण करून देतोय. चांगली बॅटिंग. यावेळी चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल. फिल्डर कॅच झाली आहे. कंप्लीट फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन. तू आंधी तो मैं तूफा तू तूफा तो मैं आका दरिया असं सांगितलं जात आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये इंडिव्हिज्युअल 4 चेंडू आणि 16 धावांची विध्वंसक फलंदाजी करत असताना या मॅचची गोल्डन विकेट कॅरी होतीये. जयेश बॅक टू दी पवेलियन. तो मॅच प्रतीक बाद होत असताना पाहायला मिळेल. थोडंसं करेक्शन आपण करतोय. अजयेश वडके याचे मात्र आपल्याला पाहायला मिळतील नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. तर स्ट्रायकिंग एंड वरती ललित पाहायला मिळत आहेत. 17 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. विनंती असेल फाल्कस बी आणि खांडपे टीम यावेळेस देखील मिस्टॅम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये मात्र नोमॅन्स लँड मध्ये पडेल. कंप्लीट होती एक सिंगल धाव. दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय. बघता बघता आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट होतील. गितेश शेलार आपण जिथे कुठे असेल लवकरात लवकर मॅनेजमेंट कमिटीशी संपर्क साधायचा. नेक्स्ट मॅच एका बाजूला प्राची 11 खांडपे संघ पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला स्वर्गीय अरविंद स्पोर्ट्स वाल्कस ब. 5 चेंडूंचा खेळ कंप्लीट होतोय. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळेल. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 19 धावा स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हर नंबर सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळतीये
पहिली सुरू आहे. ज्याप्रमाणे धाव्यांची मागणी अगदी त्याप्रमाणे पुरवठा देखील होत असताना पाहायला मिळतोय. मात्र या मॅचची गोल्डन विकेट अर्थातच प्रतीक बॅक टू दी पवेलियन. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती अशा रीतीने ओव्हर नंबर पहिली कंप्लीट होती. चेजिंग करत असताना 72 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 19 धावा पाहायला मिळतील. ज्यामध्ये प्रतीकने इंडिव्हिज्युअल 4 चेंडूंमध्ये 16 धावा बनवल्या. दुसऱ्या बाजूला 2 चेंडू 2 धावा ललित आणि जयेश अजून एकही चेंडू फेस केला नाहीये. समीकरण येऊन टेपला येणारे 18 चेंडू विजयासाठी अजूनही 53 धावेंची गरज. टीजे एकोणावीस धावा धावफलकावरती. आपण 2 धावा पॅनल्टीच्या देखील ऍड करूया. सो पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 18 चेंडूंमध्ये 51 धावेंची अजूनही गरज असेल. 17ची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन करावी लागेल. मात्र 17ची सरासरी इथून मात्र मेंटेन केली जाईल का ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं औत्सुक्याचं असेल. बॉलिंग मार्क वरती कृष्णा केने आपल्याला पाहायला मिळतील. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आडव्या पट्ट्याने आज स्ट्रोक खेळलाय आणि त्यानंतर गोलंदाजाला आडव्या पट्ट्याने घेतलंय. बॉल निघून चाललाय मिड विकेट सीमारेषा पलीकडे. फटका दर्जेदार, चेंडू सीमा पार. मिथिल धावा 6. येतोय षटकार. सत्तावीस धावा पाहायला मिळतील एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. एकंदरीत 28 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर होत्या. अजून एक यावेळेस देखील जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं असा पवित्र आजमवलाय आणि बॉलला पाठवलाय सीमारेषा पार. बॅक टू बॅक येतोय कृष्णाच्या विरोधामध्ये. फलंदाज आपण पाहतोय जयेश बॅट मधून सुपर सिक्सर. धावा पाहायला मिळतील एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 33 विथ द लॉस ऑफ 1 विकेट. ओमसाई पडगे विपक्ष बादशाह निंबवली. इथे देखील चेंडू हवेमध्ये होता. चांगली फिल्डिंग पाहायला मिळतीये. एफर्ट चांगला पाहू शकतो आपण. आय थिंक डीप मध्ये भावेश होते. चांगले एफर्ट आपल्याला पाहायला मिळाला फिल्डरच्या माध्यमातून आणि फक्त इथे आपण एक सिंगल धाव पाहतोय. ही कॅच होऊ शकली नसती. मात्र ज्या प्रकारे चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केलं फिल्डरने त्याचं कौतुक मी करेल. धावसंख्येची मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 34. 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. विजयासाठी अजूनही समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 15 चेंडू 38 धावांची गरज. 72चं टार्गेट आहे. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये देखील हेच पाहायला मिळालं. पहिले 2-3 चेंडू फलंदाजाने चांगले खेळले. मात्र त्यानंतर कमबॅक होत असताना पाहायला मिळालं गोलंदाजाच्या माध्यमातून. या षटकामध्ये देखील पहिले 2 चेंडू त्यावरती आल्या 12 धावा. त्यानंतरच्या 2 चेंडूंवरती फक्त 1 धाव आली. याला कमबॅक म्हटलं जातं. कमबॅक तुम्हाला मोमेंटम देखील देऊन जात असतो. इथे देखील डीप मध्ये वेकेंट एरिया आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेसाठी येतोय. एक टप्पा खा. चेंडू सीमा पार. चौकार. मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 38 38 या आकड्यावरती. यावेळेस वाईट बॉल पाहायला मिळेल. वाईटची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. टीमची टोटल जाऊन पोहोचली 39 39 या आकड्यावरती.
39 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा मिस्टॅम्प स्ट्रोक पाहायला मिळेल. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेस खूप मोठी आहे. 3 फिल्डर आपल्याला पाहायला मिळत होते, मात्र धावेंसाठी संघर्ष जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला फलंदाजांच्या माध्यमातून. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहू शकतो किती धावा असतील ते देखील पाहणं महत्वाचं आहे. अगदी आपले अंपायर जे मात्र डिसिजन सांगतील. सर रन्स किती आहेत? 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. आणि अशा रीतीने षटक क्रमांक दुसरं कंप्लीट होतोय. 2 षटकांची समाप्ती. टीमची टोटल जाऊन पोहोचली 41. या आकड्यावरती समीकरण 12 चेंडू आणि विजयासाठी 31 धावेंची गरज. विजयासाठी 31 धावेंची गरज. 71 धावा झाल्या. 71 झाले होते. 72 धावेंचं टार्गेट होतं. आणि चौथ्या षटकामध्ये 32. एकंदरीत 71 धावा. धावफलकावरती 72 धावेंचं टार्गेट होतं. चेसिंग करत असताना पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्या. 2 धावा पेनल्टीच्या ऍड केल्या. एकंदरीत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 21 पाहायला मिळाल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 20 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि आता समीकरण येऊन टिपले 12 चेंडूंमध्ये 31 धावेंची गरज. भावेश आपल्याला पाहायला मिळतील. बॉलिंग मार्कवरती तयार होतील. इंडिव्हिज्युअल पहिल्या टीमकडून तिसऱ्या षटकामध्ये येत आहेत. या खेळाडूकडे देखील पोटेन्शियल आहे. ज्यावेळेस पहिल्यांदा गोलंदाजी करायला सुरुवात केली ती अप्रतिम गोलंदाजी या गोलंदाजाची पाहायला मिळाली होती. इथे रनअप मध्ये थोडंसं व्यत्यय येतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये पंचांनी मृत चेंडू डेड बॉल जो मात्र घोषित केलाय. इथे कॅचची शक्यता होती आणि कॅच होती. कंप्लीट फलंदाज होतोय. बाद विकेटचं पतन. मी म्हटलं होतं भावेश ज्यावेळेस गोलंदाजीला आला होता त्याने अप्रतिम गोलंदाजी केली होती. आणि आता त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती बॅटची कडा थर्ड मॅनला इथे टिपला जातोय. झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज जयेश वडकेचा खेप. विकेटचं पतन लागतोय. हा दुसरा मोठा धक्का. थँक यू सो मच. 41 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 41 विथ द लॉस ऑफ 2 विकेट. भावेश अप्रतिम दर्जाची गोलंदाजी करतोय. पहिलाच बॉल आणि त्यावरती स्वतःच्या नावाची दखल घेण्यास भाग पडला.
समीर आपल्याला पाहायला मिळतील. समीर आणि ललित ही जोडी पाहायला मिळते. 11 चेंडूंमध्ये 31 धावेंची गरज, हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. इथे आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती जी मात्र होत असताना पाहायला मिळेल. बॅक टू बॅक 3 चांगले चेंडू पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू विकेट, त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. मॅच मध्ये पुन्हा एकदा बादशाह 11 निंबोली बस संघाने कमबॅक केले, मात्र इथे फटका चांगला पाहायला मिळतोय आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. खेचून मारलेला स्ट्रोक मॅचचं समीकरण सध्याच्या स्थितीला जिवंत करणारे येतोय हा सुपर सिक्सर. सत्तेचाळीस धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मॅच मध्ये टर्न येतोय, मॅच मध्ये ट्विस्ट येत असताना पाहायला मिळतोय. अजून एक यावेळेस देखील मोठा स्ट्रोक आणि बॉल सीमारेषा पलीकडे बॅक टू बॅक येतोय. हा दुसरा सिक्सर फलंदाज आपण पाहतोय समीरच्या बॅटमधून. बॅक टू बॅक 2 आले षटकार आणि आता समीकरण येऊन टिपले येणारे 7 बॉल आणि विजयासाठी जर विचार केला तर 19 धावेंची गरज. 9 चेंडूंमध्ये 31 धावेंची गरज असताना आता 7 चेंडूंमध्ये 19 धावेंची गरज. प्रत्येकाला प्रश्नचिन्ह पडला असेल, कुठला संघ इथून मॅच जिंकेल, कुठला संघ इथून मॅच हरेल ते देखील पाहणं महत्वाचं असेल. 7 बॉल आणि 19 धावेंची गरज, हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 सिक्सर समीरच्या माध्यमातून लागलेले पाहायला मिळाले. सात बॉल 19 धावेंची गरज, हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. भावेश वरती आता प्रेशर बिल्डअप होत असताना पाहायला मिळेल, कारण बॅक टू बॅक आपण पाहिलं तर थोडीशी कमी डॉट बॉल पर्सेंटेज होत होते. त्यानंतर तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीला 3 डॉट बॉल आले. त्यानंतर जर पाहिलं तर कमबॅक झालेलं पाहायला मिळालं फलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. मात्र इथे आपण पाहतोय वाईड बॉल येतोय. प्रेशर आपल्याला पाहायला मिळेल आता भावेश वरती बिल्डअप होतोय. लेफ्टी बॅटर आणि सध्याच्या स्थितीला आवाजी आपण पाहतोय ना, मिसटाइम स्ट्रोक जरी झाला तरी देखील चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय. कुठे ना कुठे गोलंदाजावरती इथे प्रेशर बिल्डअप होतोय आणि त्यामुळे तो वाईडिश लाईनला टार्गेट करतोय. चांगली स्ट्रॅटेजी त्याची पाहायला मिळतीये. अजून एक मोठा फटका आणि इथे देखील बॉल सीमारेषा पार मिळतील. या चेंडूवरती धावा 6 आणि येतोय हा सिक्सर. आणि आता समीकरण येणारे 6 चेंडू आणि 12 धावे. संघ गरजेचा असेल, कारण
आता जर पाहिलं तर टीमची टोटल 60 या आकड्यावरती आहे. 3 बॉल 3 षटकार लागले. लेफ्टी बॅटरसाठी हवा चांगली पाहायला मिळत होती. इथे जर रायटी बॅटर असतं तर कुठे ना कुठे बॅकफुटवरती संघ आपल्याला पाहायला मिळाला असतो. ओमसाई पडगा मात्र लेफ्टी बॅटर आणि त्यासाठी चांगल्या प्रकारचा एकंदरीत आपण पाहू शकतो खेळपट्टी कंडिशन आहेत. फेवरेबल विंड आपल्याला पाहायला मिळते आणि आता मॅच 50-50 होऊ शकते. जर इथून स्ट्रायकिंग एंडवरती रायटी बॅटर आला तर चांगला कॉन्टेस्ट बघायला मिळू शकतो. या षटकामध्ये एकंदरीत 19 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. पहिल्या षटकामध्ये 19, 2 धावा पॅनल्टीच्या 21, दुसऱ्या षटकामध्ये 20, तिसऱ्या षटकामध्ये 19 आणि या षटकामध्ये आता 6 चेंडूंमध्ये 12 धाव्यांची गरज आहे. 6 चेंडूंमध्ये 12 धाव्यांची गरज. हाय व्होल्टेज सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आय थिंक पिंट्या आपल्याला पाहायला मिळतील. पिंट्याची मात्र आपण पाहू शकतो बॉलिंग मार्क वरती तयार होतील. डिफेंडिंग षटकामध्ये येत आहेत. यावेळेस व्हाईट बॉल पाहायला मिळेल. कुठे ना कुठे दोन्ही लेफ्टी बॅटर मैदानाच्या आतमध्ये चांगली स्ट्रॅटेजी पाहायला मिळते ओमसाई पडगा संघाच्या बाजूने, कारण हवाची मात्र आपण पाहतोय लेफ्टी बॅटर साठी चांगली आहे. अजून एक व्हाईट बॉल. बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल येत असताना पाहायला मिळतील. कालच्या दिवसामध्ये देखील 84 धावांचं टार्गेट होतं आणि 4 षटकांमध्ये 84 धावा अशा मात्र झोपाडा संघाने चेस केल्या होत्या अगेन्स्ट सिद्धिविनायक क्रिकेट क्लब खडवली. या मॅच मध्ये देखील 72 धावांचं टार्गेट आणि 72 धावा आता चेस होत असताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस मिस स्टॅम्प स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल. फिल्डर याचा प्रयत्न करत होते मात्र बॉल सीमारेषा पार येतोय. हा सुपर चौकार. चौकार पाहायला मिळेल आणि आता समीकरण येऊन टेपलंय. येणारे 5 बॉल आणि विजयासाठी 6 धाव्यांची गरज. 72 धाव्यांचं टार्गेट होतं 4 षटकांमध्ये आणि सध्याच्या स्थितीला तो टार्गेट चेज होईल की काय हा प्रश्न पाहायला मिळतो. आता रन बॉल इक्वेशन 5 बॉल आणि 5 धाव्यांची गरज आहे. यावेळेस फटका चांगला आणि बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. एमएसडी स्टाईलने सामना केलाय फिनिश आणि सामना जिंकलाय. ओमसाई पडगे टीमने. वेल प्लेड टीम, हार्ड लक टफ लक. बादशाह 11 निंबोली. तर मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला वळणारा ज्यांनी गोलंदाजी करत असताना पॉवर प्लेची ओव्हर टाकली, 9 धावा खर्च केल्या, 2 इम्पॉर्टंट विकेट घेतल्या आणि त्यानंतर 5 चेंडूंमध्ये 16 धावांची विध्वंसक फलंदाजी केली. असा प्रतीक आपल्याला पाहायला मिळेल असेल प्लेयर ऑफ द मॅच.